हाय हॅलो नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. तर संध्याकाळची वेळ होती, कडकडून भूक लागलेली. घरात जेवण रेडी होतं, बाकी सगळंसुद्धा होतं, पण ह्या दोघांना घरात काही खायचं नव्हतं. तर बाबा श्रीषाच्या बाबाला सुटली स्ट्रीट फूड खाण्याची आयडिया. तर मग काय निघालो, बाईक चालू केली, भरून करून निघालो आम्ही करियोडवरून दादरला गेलो. एक फेमस मंचुरियनवाला आहे, थांबलो त्याच्याकडे, पण खूप लेट होत असल्यामुळे आम्ही तिथून निघालो. मग गेलो थेट भुईवाड्यातल्या स्वामी व्हेज मंचुरियन गाडीवर आम्ही ड्राय मंचुरियन एन्जॉय केले. त्यांची एक रेसिपी बघितली, अर्थात त्यांचे मंचुरियन खूप छान होते. पण चटणीमध्ये मीठ थोडं जास्त असल्यामुळे चटणीने मार खाल्ला, पण ठीक आहे, काही हरकत नाही. एक भूक आमची त्या मंचुरियनवर भागली. त्यानंतर मग काय करायचं, कडकडून तहान लागलेली, पाणी पियालो. मात्र ज्यूसची तहान ही पाण्यावर भागणार नव्हती. मग तिकडून आम्ही निघालो आणि आलो भारत माताला. तर जे लालबाग परळमध्ये राहतात ना, त्यांना नक्कीच माहिती आहे की भारत माताला इन्कम टॅक्स कुठे आहे. तर इन्कम टॅक्सच्या अपोजिट साईडलाच कार्तिक स्नॅक्स आणि ज्यूस हे एक सेंटर आहे छोटंसं. तर प्रीमियम क्वालिटी ऑफ ज्युसेस तिथे मिळतात आणि त्यांची फ्रँकी वगैरे पण छान असते. तर तिथे ऋषीने फ्रँकी, मी लेमन ज्यूस आणि श्रीषाने वॉटरमेलन ज्यूस एन्जॉय केलं. खूप छान होतं आणि तिथून आम्ही निघालो. त्यानंतर घरीच जाणार होतं, पण मात्र आमच्या मॅडमला खायचं होतं आईस्क्रीम. तर आम्ही मग भारत मातावरून पोहोचलो चिंचपोकळे. तर चिंचपोकळीच्या दिनशॉज पार्लरमध्ये गेलो. श्रीषाने स्ट्रॉबेरी आईस्क्रीम एन्जॉय केला आणि तिथून मग आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे आमचं स्ट्रीट फूड संपलेलं आहे. आजचा फूड ब्लॉग संपलेला आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.